आजच्या दिवसाची खूप वाट बघत होतो की बाबा कधी हा चित्रपट येईल. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे मंडळी? फायनली वापस आता ब्लॉग करतोय, कारण विषय असा चालता मंडळी, मी खूप दिवसांपासून आजारी होतो आणि जसं माझा मागचा ब्लॉग पण बघितला छान तुम्ही, पायाची जी इंजुरी झाली होती ती खूप असं म्हणजे निग्लेक्ट केलं मी खूप दिवसापासून, पण आता खूप भयानक पेन व्हायले आणि एक्झाम पण चालू आहे, त्याच्यामुळं थोडंसं माझं लक्ष जात नाही आहे ब्लॉगमध्ये. थोडंसं रिस्क नको म्हणलं थोडंसं घ्यायला, कारण सारखं आता कुठं तर बाहेर जावा किंवा डेली लाईफमध्ये काय करतो हे करतो आहे. पण खरं तर थोडंसं म्हणलं एक्झाम येता येतं थोडंसं जरा सिरियसली स्टडी करू. आता लास्ट सेमिस्टर आहे, सो आता थोडेसे 2-3 दिवस सुट्टे आहेत. आणि आज 24 एप्रिल, आजच्या दिवसाची खूप वाट बघत होतो की बाबा कधी हा चित्रपट येईल. आणि फायनली तो चित्रपट आला आहे आणि त्या मूवीचं नाव आहे मायकल म्हणजे मायकल जॅक्सन. आणि मंडळी या मूवीला म्हणजे या मूवीमध्ये इतके असे इमोशन्स माझे असे जुळलेले आहेत, कारण डान्स करण्याची डान्स करण्याचा जो छंद माझा जो आला आहे, शिकण्यात बघण्यात हे सगळ्या गोष्टी मला मायकल जॅक्सनपासूनच आले. म्हणजे लहानपणी कॅसेट होती आणि पहिल्यांदा बघितलं जेव्हा मायकल जॅक्सनला, जेव्हा पहिल्यांदा ते मूनवॉक आणि जसं त्यांचं फुटवर्क होतं ते बघून इतकं असं अट्रॅक्शन पडलं त्या डान्सचं, तेव्हापासून मायकल जॅक्सनचं फुल क्रेज आहे. आणि आज फायनली त्या मायकल जॅक्सनवरती डॉक्युमेंटरी होते आणि त्याच्यावरती तो पिक्चर बनला आहे. सो म्हणलं यार शो अजिबात मिस नाही करणार आहे. सो फर्स्ट शो आता बघणार आहे. सो जस्ट आता 15 मिनटानंतर पिक्चर स्टार्ट होईल, आपल्याला तिकीट पण काढायचं आहे. सो आता मी जाईल बरी, मी आता आहे इथं मॉलमध्येच. सो आजचा ब्लॉग पण तसाच होईल आणि आज खूप मस्त एन्जॉय करणार आहे. पिक्चर इंग्लिशमध्ये यार, हिंदी नाही आहे, पण मजा येते यार खरं. म्हणजे जी ओरिजिनल लँग्वेज आहे त्याच्यामध्येच मजा येते खरं तर. कालपासून नुसतं मायकल जॅक्सनच्या झोपेमध्ये पण माझ्या डोक्यात तेच चालू होतं की बाबा कधी पिक्चरला जाऊ. चला यार, तो मायकलचं एक पण पोस्टर नाही. मला मस्त जरा काहीतरी फोटो तर काढला असता पोस्टर समोर. फोटो नाही सर. फायनली मूवी कम्प्लीट झाला. मूवी खूप छान होता यार, ॲक्टिंग एवढी वर्थ इट होती. पण मला थोडं एंडला जरा थोडंसं हे झालं, म्हणजे असं वाटलं की म्हणजे ज्या गोष्टी माहिती होत्या ना मंडळी की अशी त्यांची लाईफ होती, तर ते तसंच दाखवलं आहे. पण जे असे काही मुवमेंट्स बघायचे होते मला की बाबा अशा काही गोष्टी सिक्रेट्स असे काही बाहेर रिव्हील झाले नाही, किंवा त्यांची डेथ कशी झाली किंवा काय. अजून पण मायकल जॅक्सनची डेथ म्हणजे एक प्रकारची मिस्टेरियसच आहे, अजून कोणाला कळलं नाही. कोण म्हणतं की मेडिकेशन, सर्जरी, कोण म्हणतं की अचानकच काहीतरी असे अटॅक, म्हणजे असे भरपूर मिस्टेरियस गोष्टी आहेत. ठीक आहे, तरी त्याने एंडला असं दाखवलं की अँड हिस्ट्री कंटिन्यूज ऑन. सो छान होता. बाकी ज्याने कॅरेक्टर ते निभवलं आहे त्याने तर इतकं मस्त कॅरेक्टर प्ले केले त्याने, आणि असं डिट्टो एकदम मायकल जॅक्सनसारखं वाटतं. असं वाटत नाही की बाबा दुसरा कोणतरी रोल कॅरेक्टर प्ले करतोय तो, तर एकदम भारी. आणि जसं डान्स आणि सॉंग जसे वाजत होते ना यार, असं वाटत होतं की त्या स्टेपला डान्स करावं, ले कंट्रोल करत होतो. ठीक आहे, जाऊ द्या आता. चला, मन भरून पिक्चर बघितला मस्त. आता आपण निघूयात. आता आपल्याला जायचं शोरूमला. गाडीचं जरा थोडंसं आपलं हँडल थोडंसं हे झालं अपडाऊन, त्याच्यामुळं आपण आता जरा सर्व्हिस सेंटरला नीट करू, मग कॉलेजकडे जाऊयात. कॉलेजला जाऊन मग निघू आपण. ओके, चलो. मंडळी, बाईकचा ओटू गेला आहे, काहीतरी मॅल फंक्शन प्रॉब्लेम करतोय. त्याने गाडी ठेवायला सांगितलेत, त्याच्यामुळे आता काही दुसरं ऑप्शन नाही आहे, गाडी ठेवा तर लागणारच आहे आपल्याला. आपण आता एक काम करू, कॅब बुक करू. कॅबने डायरेक्ट आपण जाऊयात आता कॉलेजला पण आपल्याला असाइनमेंट दाखवायचे सरला. 1-2 दिवसापासून कॉलेजवर चक्कर मारतोय, सर काय नाही आहेत. बघूयात आता, आज असले तर ठीक आहे. सो आता आपण डायरेक्ट ॲड्रेस कॉलेजचा टाकू आणि तिथून मग आपण निघूया डायरेक्ट रूमवर. ओके, चला. नाही बाजार घेऊन काय करू.
कॉलेजला आलोय लवकर आता प्रपोजल देऊन टाकू. पैसा कशाची दुश्मनी काढायला काय माहिती. मंगळवारी यायला सांगितले पुन्हा एकदा. मी 4 दिवसापासून चक्र मारवलो कंटिन्यू. आलो बाबा फायनली आता रूमवर. ताक घेतलं आता जरा थोडंसं ताक घेऊ जरा मस्त थोडं थंडगार पोट करू. मंडळी आपण निघूयात आता जिमला. आज ही आपली मस्त डान्स बेच करूयात वेळात आणि आजचा पण ब्लॉग तसाच एंड करूयात. ओके चलो. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण आता एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी जरा खूप दिवसापासून माझे ब्लॉग बंद झालेले आहेत, पण 100% जसे माझे एक्झाम संपतील जरा थोडंसं माझं स्ट्रेस जरा थोडं कमी होईल, जरा मी एकदम रिलॅक्स मूडमध्ये राहील. त्या टाईमला भाई तुमचा भाऊ एकदम मस्त मजेत पुन्हा एकदा वापस तशाच एनर्जीमध्ये वापस ब्लॉग काढायला येईल. आणि त्या टाईमला आपण न एक दिवस मिस करता आपण रोज ब्लॉग चालू करू. ओके थोडंसं मी टाकत जाईल कधी तर, कारण जरा थोडंसं एक्झाममुळे जरा थोडंसं अपडाऊन व्हायला, बाकी काही नाही. एकदा झालं की मग काही नाही. समजलं नसेल जाऊ द्या. चल ब्लॉग थांब एक मिनिट. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूयात काही दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.